करंजीसाठी सारण बनवण्यासाठी कढईमध्ये आपण 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। याचा काळा पाठीचा भाग काढून घेतलेला आहे आणि हे मिक्सरमध्ये मी छान बारीक करून घेतलेलं आहे। आता हे सुकं खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। तर मस्त हे आपण गॅसवरती न करपता छान गोल्डन ब्राउन रंगापर्यंत भाजून घेणार आहोत। तर आता आपलं सुकं खोबरं छान भाजलं गेलेलं आहे। तुम्ही पाहू शकता याचा कलर छान चेंज झाला आहे। तर आता एका प्लेटमध्ये काढून थंड करणार आहोत। सेम कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घेणार आहोत। तुपामध्ये आपण अर्धी वाटी रवा छान भाजून घेणार आहोत। तर तुपामध्ये रवा आपल्याला छान खमंग लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे। रवा छान अर्धवट भाजला गेला की आपण यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। तर इथे मी काजू आणि बदामाचे काप घालणार आहे। तर रवा तुम्ही पाहू शकता छान भाजून गेलेला आहे। यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर 1-2 मिनिटं रवा छान भाजून घ्यायचा। आता हे सगळं मिश्रण जे आहे ते थंड करून घ्यायचं। तर रवा आणि खोबऱ्याचं जेवढं मिश्रण आहे त्याच्या निम्मी आपण इथे पिठी साखर घालणार आहोत। पिठी साखर टाकल्यानंतर व्यवस्थित हे सारण मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये थोडंसं मीठ आणि वेलची पूड टाकणार आहोत, त्यामुळे सारणाला खूप छान चव येते। तर सगळं व्यवस्थित एकत्र करायचं। आपलं करंजीचं सारण तयार झालेलं आहे। योग्य प्रमाण आणि व्यवस्थित फुल डिटेल रेसिपी मी चॅनलवरती टाकलेली आहे। लिंक मी वरती त्रिकोणात देते, नक्की पहा। रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।